खारघर सेक्टर 16-17 मधील वास्तुविहार आणि सेलिब्रेशन सोसायटीमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्री साई गणेश मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न होत असतो। यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय समीर कदम आणि माजी सभापती सौ संजना कदम यांचा पुढाकार महत्त्वाचा असतो। दिवसभर चाललेल्या या धार्मिक कार्यात श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला अभिषेक, आरती, भजन तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सप्रेम करीता भजन विधी भजन विधी सर्व कर्माते बुद्धि सर्व कर्माते विसरुनी बुद्धि। या सोहळ्यासाठी संपूर्ण खारघरमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात। पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ अनिता वासुदेव पाटील, आमदार विक्रांत पाटील आणि कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब पाटील हेही उपस्थित होते। सर्वप्रथम आपणा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वामी प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आज सकाळीच या ठिकाणी स्वामींच्या प्रतिमेला मूर्तीला अभिषेक करून आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर या ठिकाणी नामस्मरण आणि नामजप केल्यानंतर आज आपण बघतोय मोठ्या संख्येनं सकाळपासून या ठिकाणी भक्त भाविक येत आहेत, या ठिकाणी स्वामींच्या चरणी लीन होत आहेत। आता आपण बघतोय या ठिकाणी सुश्राव्य असं भजन नागेश्वर महिला भजन मंडळ यांच्या माध्यमातून चालू आहे। संगीतकार मयुरी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी भजन होत आहे आणि त्यांचे सहकारी आपण बघतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी स्वामी भक्त आणि परिसरातील सर्व नागरिक या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमासाठी सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर असतील, सन्मान्य आमदार विक्रांतजी पाटील असतील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील असतील, हे नेहमीच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत असतात। त्याचप्रमाणे माजी सभागृह नेते
परेशजी ठाकूर असतील, महापौर नितीनबाई असतील, उपमहापौर प्रमिलाताई असतील, हे सर्वच त्याचप्रमाणे खारघरमधील आमचे सर्व सहकारी नगरसेवक या कार्यक्रमासाठी सातत्यानं उपस्थित राहत असतात. या सर्व भक्त भाविकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सगळे अशाच प्रकारे या ठिकाणी स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत राहावं अशा अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन खरं तर आमच्यासारख्या असंख्य भक्तांसाठी हा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. एक आनंदाचा, जोश आणि जल्लोषाचा आजचा दिवस आहे. म्हणजे कालच आम्ही हिंदू नववर्षाला एका बाजूला सुरुवात केली, गुढीपाडव्याच्या निमित्तानं आमच्या नवीन वर्षाची सुरुवात होते आणि लगेच दुसराच दिवस जेव्हा एवढा पवित्र मंगल असतो, स्वामींचा प्रकट दिन असतो, तेव्हा खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ही एक पर्वणी असते. आणि त्यामुळे संपूर्ण वर्ष या संपूर्ण आमच्या नागरिकांचं मंगलमय जाणार आहे यात कुठलीही शंका नाही. आणि त्यामुळे खरं तर या ठिकाणी खारघरमध्ये वास्तुविहार भागामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आणि नित्यनियमाने प्रत्येक वर्षी या ठिकाणी आम्ही येत असतो. कारण सामाजिक सेवेचा वसा घेऊन काम करणारं आमचं युवा नेतृत्व जे आता नगरसेवक आहेत असे समीर कदमजी यांच्या माध्यमातून ही भक्तांसाठी सगळी एक मंगलमय वातावरण तयार केलं जातं. आमच्यासाठी ही खरं तर भक्तिमय पर्वणी असते. आणि त्यामुळे गेले अनेक वर्ष समाजसेवेचा वसा घेऊन समीर कदम आणि परिवार हे त्या ठिकाणी काम करत आहेत. या समाजाला परिवार म्हणून ते काम करत आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी श्री गणेश मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून जनतेसाठी सातत्याने मग ते धार्मिक आध्यात्मिक उपक्रम असतील किंवा कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक उपक्रम असतील, सातत्याने साकारणारं व्यक्तिमत्व म्हणजे समीर कदमजी आहे. आणि त्यामुळे आमच्या मायमाऊलींसाठी काय करता येईल, आमच्या मातृशक्तीला ताकद देण्यासाठी, लाडक्या बहिणींसाठी काय करता येईल या भावनेनं ते सातत्याने काम करत असतात. आमच्या युवा शक्तीला आम्हाला ताकद कशी देता येईल, आमच्या कच्च्या बच्चांच्या त्या ठिकाणी त्यांना चांगले प्लॅटफॉर्म कसे उपलब्ध करून देता येतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगलं काय करता येईल, या प्रत्येक विषयात सातत्याने स्वतःचा जीव ओतून, आत्मा ओतून ज्या पद्धतीने म्हणतात अशा पद्धतीने हे सातत्याने काम करत असतात. आणि त्यांची संपूर्ण टीम म्हणजे सामाजिक सेवेचा वसा घेणं नक्की काय असतं हे समीर कदमजी आणि त्यांच्या सगळ्या टीमकडनं जे वर्षानुवर्ष अनेक वर्ष म्हणजे मी यातल्या अनेकांना 15-15, 20-20 वर्ष ओळखतो अशी ही सगळी टीम आहे, डिवोटेडली काम करतात. आणि सगळ्यांच्या मनात एकच भावना आहे की या भागामध्ये नागरिकांना जोडलं पाहिजे, या नागरिकांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आज जर का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी नागरिक आले, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्राचा कानाकोपरा, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणाच्या कानाकोपऱ्यातनं जर का इथे मंडळी येणार असतील आणि एवढंच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातनं जर का या ठिकाणी काही मंडळी येणार असतील तर आम्ही त्यांचा परिवार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं स्वामी सांगतात की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, त्या पद्धतीनं जर का देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम समीर कदमजी करत असतील तर मला वाटतं हे खूप ईश्वरी कार्य आहे. त्यांच्या या सामाजिक सेवेसाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ते आता नगरसेवक झालेत. येणाऱ्या कालावधीमध्ये समीर कदमजींच्या रूपानं अनेक मोठ्या संधी या खारघरला मिळालेल्या आपण बघाल. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.